ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यो हर्षाम हर्षभयोद्वेगर्मुक्तो हे सतमे प्रिया। ज्याच्यापासून कोणालाही त्रास होत नाही व जो लोकसमुदायामुळे त्रासत नाही, तसेच जो आनंद, क्रोध व भय यांच्या उद्वेगापासून पूर्णपणे अलिप्त असतो, तो भक्तच मला प्रिय असतो. तरी सिंधुचेनी माझे जलचरा भयनुपजे आणि जलचरी नुपगिजे समुद्रू जैसा. जसे समुद्राच्या खवळण्याने समुद्रात राहणाऱ्या जलचरांना भीती वाटत नाही आणि जलचरांचा जसा समुद्राला कधी कंटाळा येत नाही, देवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचनी अंगे नशिने लोकू. त्याप्रमाणे उन्मत्त जगाचा ज्याला कधी खंत वाटत नाही आणि ज्याच्यापासून जगालाही कधी शीन येत नाही. किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो. अरे अर्जुना, जसे शरीर कधी अवयवांचा तिटकारा करीत नाही, म्हणजे शरीराला जे अवयव असतात त्या अवयवांचा तिटकारा शरीर कधी करत नाही, तसा आत्मैक्य भावाने जो कधी जीव मात्राचा तिटकारा मारित नाही. जगची देह झाले मनोनी प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले तुझे नवीन. हे जग म्हणजे आपलाच देह, अशा भावनेने प्रिय आणि अप्रिय हा भेद ज्याचा निघून गेला आणि दुजा भाव नसल्यामुळे हर्षद शोकादिकांचे नावही ज्याच्या ठिकाणी असत नाही. ऐसा द्वंद्व निर्मुक्तू भयोद्वेग रहितू याही वरी भक्तू माझ्या ठाई. अशा प्रकारे जो द्वंद्व बुद्धीच्या पलीकडे गेलेला आहे, द्वंद्वातून सुटल्यामुळे जो भय आणि उद्वेग इत्यादी विकारांच्याही पलीकडे आहे, या विकारांना तो अलिप्त असतो आणि शिवाय तो माझा भक्तही आहे. तरी तयाचा गामजमोहू काय सांगू तो पडी आऊ हे असो जीवे जीव माझे नी तू. अशा पुरुषाचा मला मोह पडतो, त्या मोह आवडीचे मी काय वर्णन करू, तो तर माझ्या जीवाचाच जीव आहे. जो निजानंदे झाला परिमानू आयुष्याला पूर्णते झाला वल्लभुजू. जो आत्मानंदाने तृप्त झालेला आहे, केवळ स्वाभाविक परिणामाने जो जन्माला आलेला असतो, परंतु जो पूर्णत्वाप्रत जाऊन मला प्रिय झालेला आहे. अनपेक्षा शुचिर्दक्षो उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागियो मद्भक्ता समे प्रिया. अरे जो माझा भक्त निरपेक्ष, अंतर्बाह्य पवित्र, कर्तव्य जागरूक, फलाविषयी अनासक्त, ज्याला कोणताच विकार चालवू शकत नाही व ज्याने काम्यकर्माचे सर्व आरंभ म्हणजे उद्योग सोडलेले आहेत, असा असतो आणि असा भक्त मला प्रिय होतो. जयाची आठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखाशी चढावा जयाची असणे. अर्जुना, ज्याच्या अंतःकरणामध्ये वासनेचा शिरकावच होऊ शकत नाही किंवा वासनेला प्रवेश मिळत नाही आणि ज्याच्या अस्तित्वाने सुखाला भरती येते, मोक्ष देऊनी उदारू काशी होय किरू परिवेचे शरीर ते गावी. जसं काशी क्षेत्र उदारपणे मोक्षलाभ करून देते, परंतु कुणाला देते तर त्या क्षेत्रामध्ये ज्याचा देहपात होईल, म्हणजे काशीमध्ये ज्याला मरण येईल त्यालाच काशी मोक्ष प्राप्त करून देत असते. हिमंतू दोष खाये परी जीविताची हानी होई तैसे शुचित्व नो हे सज्जनाचे. हिमालय हा पापाचा नाश करतो किंवा हिमालय हा दोषाचा नाश करतो,
परंतु त्या ठिकाणी दोष घालवण्यामध्ये प्राणाची हानी होण्याची शक्यता असते. सज्जनाच्या अंगी जो पवित्रपणा आहे तो अशा प्रकारचा नाही. शुचित्वे शुची गांग होई आणि पाप तापही जाई परी तेथे आहे बुडणे को. गंगाजल हे पावन गुणाने पवित्र आहे आणि ते पाप आणि तापांचा नाश करते. पण त्यासाठी त्या पाण्यामध्ये स्नान करावे लागते आणि पाण्यात उतरल्यानंतर बुडण्याची भीती असते. खोली पारुणे निजे तरी भक्ती न बुडजे रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू. पण या भक्ती नदीच्या खोलीचा जरी ठांग पता लागत नसला तरी यामध्ये भक्त कधीच बुडून नष्ट होत नाही. यामध्ये न मरता अगदी जिवंतपणीच त्याला रोखठोक मोक्षाचा लाभ होत असतो. संताचेनी अंग लगे पापाते जिनने गंगे तेने संत संगे शिशुतो कैसे. अरे ज्या संतांच्या संसर्गानं किंवा संतांच्या संगतीनं गंगेला शुचीपणा पवित्रपणा पावनत्व प्राप्त होतं त्या संतांचे शुचीपण किती श्रेष्ठ प्रतीचे असले पाहिजे याचा तू विचार कर. मनोनी असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा जेने उल्लंघविले दिशा मनोमळू. म्हणून अर्जुना असा जो कोणी आपल्या शुचीपणाने तीर्थांनाही आश्रयस्थान झालेला आहे, ज्याने मनाचे मळ पूर्णपणे उधळून लावलेले आहेत, कायमचे संपून टाकलेले आहेत. हात बाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मळू आणि तत्वार्थीचा पायाळू देख नाजू. जो आत आणि बाहेर सूर्यासारखा स्वच्छ आणि निर्मळ आहे, जसा पायाळू माणसाला भूमिगत रव्याचा ठेवा दिसतो तसा तो तत्वार्थाचे रहस्य सहजपणे जाणतो. व्यापकानी उदासू जैसे का आकाशू तैसे जयाचे मानसू सर्वत्र गा. आकाश सर्व व्यापून राहतं पण सर्वापासून निर्लेप असतं. त्याप्रमाणेच ज्याचे मन नेहमी सर्वत्र व्यापक आणि उदास असते. उदास म्हणजे सर्वापासून निर्लेप असते, कशात तो लिप्त होत नाही. संसार वेथे फिटला जो नैराशे विनटला व्याधा हातोनी सुटला विहंगू जैसा. जसा एखादा पक्षी व्याधाच्या हातून निष्ठावा सुटून जावा त्याप्रमाणे जो संसार तापातून निष्ठून एकदम विरक्तीमध्ये दंग झालेला आहे. तैसा सतत जो सुखे कोणीही तवच न देखे निजे गतायुषे लज्जा जेवी. तसेच नेहमी आत्मसुखात रंगून गेल्यामुळे ज्याला कोणतीही टोचणीला जाचत नाही, जसं मेलेल्या माणसाला कधी लज्जा शिवत नाही त्याप्रमाणे त्याला कशाचीही टोचणी लागत नाही. म्हणजेच या जगातली कोणतीही गोष्ट त्याला जाचू शकत नाही. आणि कर्मारंभा लागी जयाहम कृती नाही अंगी जैसे निरिंधन आगी विझोनी जायू. आणि कोणतेही कर्म सुरू करण्याविषयी ज्याला अहंकाराची बाधा होत नाही, जसे इंधन किंवा सरपण मिळाले नाही म्हणजे जसा अग्नी आपोआप विझून जातो, तैसा उपशमूची भागा जयासी आला पैगा जो मोक्षाची अंगा लिहिला असे. त्याप्रमाणे मोक्ष प्राप्तीला अवश्य अशी सहज शांती ज्याच्या वाट्याला आलेली आहे. अर्जुना हा ठाऊवरी जो सोहंभाऊ सरोभरी द्वैताच्या पैलतरी निगो सरला. अर्जुना जो हा ब्रह्मैक्य भावाने ओतप्रोत भरून गेलेला आहे आणि द्वैताच्या पलीकडल्या तीराला जाऊन पोहोचलेला आहे, म्हणजे या संसाराच्या पलीकडे गेलेला आहे. की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटून या अंगी सेवके बाणी. किंवा असे लोक असे भक्त भक्ती सुखाचा अनुभव भोगण्यासाठी जो आपणच दोन ठिकाणी होतो आणि आपल्याच एका भागाला सेवकपणाचा दंड घालून देतो. हे रा नाम मी ठेवी
मग भजती ऊज वरवी न भजत या दावी योगी आजू. दुसऱ्या भागाला जो मी म्हणजे देव असे नाव घालून देतो आणि एक भाग तो सेवक बनतो आणि एका भागाला त्याच्याच देव असे नाव देतो आणि मग भक्तिहीनाना जो योगी भक्तीचे कौतुक प्रत्यास आणून देतो. तयाची आम्हा वेसनू आमुची तू निज ध्यानू किंबहुना समाधानू तो मिळते. अरे अशा भक्तांचं आम्हाला व्यसनच जडलेलं आहे. आम्ही अशा भक्ताचे ध्यान करीत असतो. किंबहुना असा भक्त लाभला म्हणजे आम्हाला समाधान प्राप्त होते. तया लागी मज रूपाईने तयाचेनी मज येथे असणे तया लोन की जे जीवे प्राणी ऐसा पढे. अरे अशा लोकांसाठीच म्हणजे त्याच्यासाठीच आम्ही सगुण रूप धारण करून जन्माला येत असतो. त्याच्यासाठी आम्ही या जगात वावरतो आणि त्याच्यावरून आम्ही लिंबलोन ववाळून टाकावे इतका तो आम्हाला प्रिय असतो. यो न रश्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्या समे प्रिया. जो कशातही आसक्त होत नाही किंवा आनंद मानित नाही, कधी कुणाचा द्वेष करीत नाही, तसेच कधी शोकही करीत नाही, त्याचप्रमाणे कशाची इच्छाही बाळगीत नाही, तसेच शुभाशुभ कर्मफलांचा त्याग करणारा असतो, तो माझा भक्त मला अत्यंत प्रिय होतो. जो आत्मलाभा सारिखे गोमटे काही जिन देखे मनोनी भोग विषेखे हरिखे जेना. जो आत्मस्वरूप प्राप्तीसारखं काहीच श्रेष्ठ आणि उत्तम दर्जाचं मानित नाही आणि म्हणून ज्याला कोणत्याही विषय भोगापासून आनंद होत नाही. आपणची विश्व झाला तरी भेद भाऊ सहजची गेला मनोनी द्वेषू ठेला जया पुरुषा. तो स्वतःच विश्व झालेला आहे म्हणजे मी विश्वरूप आहे या ज्ञानाने सहजच त्याचा भेदभाव नष्ट झाल्यामुळे ज्या पुरुषामध्ये अजिबात द्वेष उरलेला नसतो. पै आपले जे साचे हे कल्पांतही नवचे हे जाणोनी गताचे न शोचितो. आपले जे मूळचे आणि खरे तत्व आहे ते कधीही कल्पांत झाला तरी नष्ट होणार नाही या विश्वासाने जो झाल्या गेल्या लौकिक गोष्टींचा कधी शोक करीत नाही. आणि दया परुते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई झाला या लागी जो काही आकांक्षीना. आणि ज्या वस्तूपेक्षा अधिक असे काहीच नाही ती आत्मस्वरूपी वस्तू आपल्याच ठाई लाभल्यामुळे तो दुसऱ्या कशाचीही इच्छा करीत नाही. हो खटे का गोमटे हे काहीच तयानुमटे रात्रीन दिवस न घटे सूर्यासी जेवी. जसं सूर्याला रात्र आणि दिवस ही एकत्र कधीच घडून येत नाहीत, तसेच या पुरुषाला सुद्धा चांगले आणि वाईट हा भेद कधीच भासमान होत नाही. ऐसा बोधुची केवळू जो होऊन असे निखळू त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. अशा प्रकारचा जो प्रत्यक्ष ज्ञानमूर्तीच झालेला आहे आणि त्यातही जो माझा प्रेमळ भक्त बनलेला आहे, तरी तयायसे दुसरे आम्हा पढियंते सोयरे नाही गा साचोकारे तुझी आणू. अशा त्या भक्तासारखे आम्हाला दुसरे काहीच प्रिय असत नाही. हे सर्व मी तुझी आण घेऊन खरे खरे सत्य सांगत आहे. समाशत्रूच मित्रेचू तथा मानको मानयू शीतोष्ण सुख दुःखेषु समासंग विवर्जतः. शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख ही ज्याला समान झालेली आहेत. पार्था जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाडू. अर्जुना, ज्याच्यामध्ये विषम भाव मुळीच राहिलेला नाही, जो शत्रूंना आणि मित्रांना सारखेच वागवतो, सारखेच लेखतो. का घरची उजेडू करावा पारखी अंधारू पाडावा
हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. दिवा जसा फक्त घरच्यांना उजेड द्यावा आणि इतरांना अंधार पाडावा असे कधी मनात सुद्धा आणू शकत नाही. जो खांडावया घाऊ घाली का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्षोदय जैसा. कोणी कुऱ्हाडीने झाडाला तोडू पाहतो तर दुसरा कोणी बी पेरून झाडाची लावणी करतो. पण झाड मात्र जसे दोघांनाही एकच शीतल अशी सावली देते. ज्यानं झाडाला लावलेलं असतं आणि जो झाड तोडायला येतो त्या दोघांनाही झाड अशी सारखीच सावली देते. ना तरी युक्षदंडू फाळितया गोडू गाळितया कडू नोहेची जेवी. किंवा ऊस जसा पाणी घालून वाढवणाऱ्या शेतकऱ्यास गोड होते आणि चरकात घालून पिणाऱ्या गुराळवाल्याला कडू होते असं असत नाही, तर दोघांनाही सारखीच गोडी लागत असते. हरी मित्री तैसा अर्जुना जया भाऊ ऐसा. मानापमानी सरिसा हो तू जायू. त्याचप्रमाणे शत्रूशी आणि मित्राशी जो एकाच समभावाने वागतो, मान आणि अपमान हेही जो सारखेच लेखतो. तेही ऋतू समानू जैसा का गगनू तैसा एकची मानू शीतोष्णी. आकाशामध्ये ऋतू येतात जातात पण तिन्ही ऋतूमध्ये आकाश एकरूपच असतं. तसा शीतोष्ण आदी द्वंद्वात जो एकरूपच होऊन राहतो. दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पांडुसुता तैसा सुख दुःखा प्राप्त मध्यस्थूजू. दक्षिण वायू आणि उत्तरेचा वायू या दोहोंच्या मध्ये जसा मेरू पर्वत अचळ आणि अविकृतपणे उभा राहतो, तसाच जो साहजिकच प्राप्त झालेल्या सुख दुःखाच्या मध्ये अचळ आणि विकाररहित असा स्थिर असतो. माधुरी चंद्रिका सरिशी रायारंका तैसा जो सकळिका भूता समू. जसं राजाला आणि रंगाला चांदणे सारखेच गोड वाटते, तसा जो सर्व भूतमात्राशी या समभावाने वागतो. हा घविया जगा एकू शव्य जैसे उदकू तैसे जयाते तिन्ही लोक आकांक्षिती. सर्व जगाला जसे पाणी हवेशी वाटते, तसाच जो त्रिभुवनाला हवा हवासा वाटतो. जो सबाह्य संगू सांडुनिया लागू एकाकी असे अंगू अंगी सुनी. जो अंतर्बाह्य विषयाभिलाषेचा संग सोडून आपल्याला आपल्याच ठिकाणी रममान होऊन निवांत झालेला असतो. तुल्य निंदा सुतिर मौनी संतुष्टो येन केनचित अनेके स्थिर मध्य भक्ती मामे प्रियो नरहा. ज्याला निंदा व स्तुती समान झालेली आहे, जो मौनी आहे, जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणारा, घरादारात ममता आणि आसक्ती न ठेवणारा, असा स्थिर बुद्धी भक्तिमान पुरुष मला प्रिय होतो. जो निंदेते नेघे स्तुती न श्लाघे आकाशान लगेले पूजैसा. जो कधी निंदा मानित नाही आणि स्तुतीने आनंदित होत नाही. जसे आकाशात ढग असतात पण ढगापासून आकाश हे नेहमी अलिप्त असतं, तैसे निंदी आणि स्तुती मानू करुणी की पांती विसरे प्राणवृत्ती जनीवनी. त्याप्रमाणे जो निंदेला आणि स्तुतीला एकच मानून जनामध्ये तसेच वनामध्ये सुद्धा, म्हणजे समाजामध्ये किंवा निर्जन वनातही अचंचल वृत्तीने वावरत असतो. साच लटके दोन्ही न बोली जहाला मौनी जो भोगिता उन्मनी या रायना. जो खरे खोटे असे काहीच न बोलता पूर्णपणे मौन राहतो आणि उन्मनी नामक ब्रह्मस्थितीचा अनुभव घेत कधी विमुख होत नाही, म्हणजे जो उन्मन्य अवस्थेमध्ये सतत स्थिर होऊन राहिलेला असतो. जो यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे पाऊशे विनन सुखे समुद्र जैसा. जसा पाऊस पडला नाही, एखाद्या वेळेला दुष्काळ पडला म्हणून समुद्र कधी कोरडा होत नाही, तसा जो लाभ झाला तर आनंदाने फुगून जात नाही किंवा हानी झाली तर दुःखाने खंगून जात नाही. आणि वायुशी की ठाई
बिढार जैसे नाही तैसा न धरीच कही आश्रय जो. किंवा जसा वारा कोणत्याही एका ठिकाणी स्थिर घर बांधून राहत नाही, तसा जो कोठेही अडकून पडत नाही. राघवाची आकाशशती जेवी वायुशी नित्यवस्ती देवी जगची विश्रांती स्थान जया. जसं वारं निरंतर आकाशात सर्वत्र संचार करीत असतं, तसे हे सर्व जगच आपल्या विश्रांतीचे स्थान आहे असे जो मानतो. हे विश्वची माझे गुरु ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणो झाला. तशी हे विश्वच माझे घर आहे अशी ज्याची बुद्धी झालेली आहे, ज्याच्या मनामध्ये असा स्थिर भाव निर्माण झालेला आहे, किंबहुना जो याच्याऐवत जे चराचर आपण स्वतः आहोत असे जाणतो आणि असा होऊन राहतो. मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी. अर्जुना, अशा स्थितीला जाऊन सुद्धा पोहोचून सुद्धा ज्याला माझ्या भक्तीची गोडी आणि श्रद्धा असते, त्याला मी माझ्या मस्तकावर मुकुटासारखा धारण करतो. उत्तमाशी मस्तक खाल विजे हे काय कौतुक अरे मानू करते तिन्ही लोक पायवनिया. अरे उत्तमा पुढे म्हणजे जो उत्तम असेल त्याच्या पुढे मस्तक नमवावे यात काय विशेष आहे. पण त्रिभुवनही ज्याच्या पायांचे तीर्थ बहुमानाने मस्तकी धारण करते, तरी श्रद्धा वस्तूशी आदरू करिता जाणी जे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव. मी श्रद्धावान भक्ताचा आदर किती करतो हे व्यवस्थित समजण्याला सदाशिवच सद्गुरू केला पाहिजे, किंवा त्याचा श्री गुरु सदाशिव आहे तरच त्याला ते समजू शकेल. हरिही असो आता महेशाते वानिता आत्मस्तुती तत्वता संचारू असे. पण आता हे पुरे करतो कारण श्री शंकराची थोरवी वर्णन करताना वास्तविक ती स्वतःचीच स्तुती होऊन गेल्यासारखे होते. या लागी हि नोही म्हणितली रमा नाही अर्जुना मी वाही श्री तयाते. म्हणून मी या गोष्टीचा उल्लेख करीत नाही, पण इतकेच सांगतो की अर्जुना, अशा भक्ताला मी मस्तकी धारण करतो, मी त्याला शिरावर वाहतो. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतू. जो धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत, यापैकी चौथा पुरुषार्थ जो मोक्ष, त्याला आपल्या हातात घेऊन तो भक्ती मार्गात शिरतो आणि तो मोक्ष सर्व जगाला देऊ लागतो. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी ही जगाची परी तळवटू घे. जो कैवल्याला आपल्या हातामध्ये आणतो आणि मोक्षरूपी द्रव्याची खुशाल सोडबांध करतो, तरी पण तो पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे तळाचे स्थान पत्करतो, म्हणजे पूर्णपणे नम्रता स्वीकारतो. मनोनी गा नमस्कारू तयाची आम्ही माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदयी आम्ही. म्हणूनच अशा भक्ताला आम्ही नमस्कार करतो, त्याला मुकुटासारखे मस्तकावर धारण करतो आणि त्याची लातही छातीवर वागवतो. तयाची या गुणांची लेणी लेवू आपुली वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू. त्याच्या गुणवर्णनाने आम्ही आपल्या वाणीला भूषवतो आणि त्याच्या गुणश्रवणांची कुंडली आम्ही आपल्या कानामध्ये घालतो. तो पावाही डोळे म्हणून चक्षुषी मज डोळे हातीचेने लीला कमळे पूजू तयाते. अरे अशा भक्तांचं मला दर्शन घडावं म्हणून या ओढीनं मी अचक्षु असताना सुद्धा डोळस झालो आणि या हातातील भूषणभूत कमळाने मी त्याची पूजा करतो. दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी हा लिंगावया लागुनी तयाचे अंगू. अरे 2 हातावर आणखी 2 हात घेऊन मी आलेलो आहे, तो तर अशा भक्ताला एकदम दोन्ही बाजूनी आलिंगन देण्याकरताच.
तया संगाचेनी सुरवाडी मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपमू. अशा भक्ताच्या संगती सुखासाठीच मी देहहीन असतानाही देहधारी होतो आणि असा भक्त मला किती आवडतो हे कोणत्याही उपमेने सांगता येण्यासारखे नाही. ते नेसी आम्हा मैत्रू हेथ कायसे विचित्रू परितयाचे चरित्र ऐकती जे. त्याच्याशी आमची नित्य आणि निर्मळ अशी मैत्री आहे, यात कसले आश्चर्य. अरे, जे अशा भक्ताचे चरित्र ऐकतात तेही प्राणा परवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. अशा भक्ताचे जे चरित्र ऐकतात किंवा गातात तेही मला प्राणापेक्षाही अधिक प्रिय असतात, यात मात्र तिळमात्रही संदेह नाही. जो हा अर्जुना साध्यंतो सांगितला प्रस्तुत भक्ती योगू समजतो योग रूपू. अर्जुना, तुला मी जो हा भक्तियोग नावाचा सर्वश्रेष्ठ योग आज सांगितलेला आहे, जे नेहमी प्रीती करी कामनी शिरसाधरी हे वढी थोरी जया स्थिती. अरे, ज्या योगामुळे मी भक्ताला प्रिय मानतो किंवा त्याचे ध्यान करतो किंवा त्याला मस्तकी धारण करतो, ज्या योगाच्या अंगी एवढे थोर असे सामर्थ्य आहे. हे तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्ता अस्ते अतीव मे प्रिया. जे मतपरायण भक्त आतापर्यंत सांगितलेल्या अमृततुल्य धर्माचे श्रद्धेने आचरण करतात ते भक्त तर मला अत्यंत प्रिय आहेत. ते हे गोष्टी रम्यो अमृतधारा धर्म्यो करीती प्रतिती गम्यो ऐकोनी जे. त्या योगाची ही मनोहर पवित्र आणि अमृतधारीसारखी गोड गोष्टी जे ऐकून अनुभवाला आणतात, तैशीची श्रद्धेचेनी आदरे जयांचे ठाई विस्तरे जेवी जया थारे जे अनुष्ठिती. तसेच अत्यंत श्रद्धेच्या आवडीने ज्यांच्या ठिकाणी ती विस्तार पावती आणि ती निरंतर हृदयात लागून जे आचरणात आणतात. परी निरुपली जैसी तैशीची स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली. वर वर्णन केल्याप्रमाणे ज्यांच्या मनाची स्थिती झालेली आहे की जसं चांगल्या जमिनीमध्ये पेरलेल्या बियाप्रमाणेची आहे. परी माते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुणी हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै. जे मला अत्यंत श्रेष्ठ समजतात व माझ्या भक्तीविषयी प्रेम वागून तिलाच आपले सर्वस्व मानतात. पार्था गाजगी तेची भक्ततेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मजू. पार्था, तेच या जगामध्ये खरे भक्त आहेत आणि तेच खरे योगी आहेत. त्यांचीच मला निरंतर अशी उत्कंठा लागून राहिलेली असते. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. ज्या पुरुषांना भक्ती कथेचा प्रेमळ असा छंद लागलेला आहे ते स्वतःच तीर्थ आहेत आणि ते स्वतःच क्षेत्र आहेत. तेच्या जगात खरेखुरे पवित्र आहेत. आम्ही तयांचे करू ध्यानू ते आमुचे देवतार्चनू ते वाचुनी आणू गोमटे नाही. आम्ही त्यांचे ध्यान करतो, तेच आमचे देवतार्चन आहे. त्यांच्यापेक्षा चांगले असे आम्हाला या जगात काहीच नाही. तयांचे आम्हा वेसनू ते आमुचे निधी निधानू किंबहुना समाधानू ते मिळती ते. आम्हाला त्यांचंच व्यसन असतं, म्हणजे त्यांचाच नाद आम्हाला लागलेला असतो. तेच आमचे द्रव्याचे ठेवे आहेत. असे भक्त लाभल्याशिवाय आमच्या जीवाला समाधान होत नाही किंवा असे भक्त मिळणं हेच आमच्या जीवाचं खरं समाधान आहे. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पांडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. अर्जुना, अशा प्रेमळ भक्ताच्या कथा जे गातात ऐकतात त्यांना आम्ही श्रेष्ठ अशा देवाप्रमाणे मान देतो. ऐसे निज जनानंदे ते जगदादी कंदे
बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. अशा प्रकारे भक्तांना आनंद देणारे आणि सर्व जगाचे मूळ कारण असणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलते झाले. हे सांगून संजय धृतराष्ट्राला म्हणाला, रायाजू निर्मळू निष्कलंक लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्योजू. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, जे भगवान श्रीकृष्ण शुद्ध दोषहीन दयाळू आणि शरणागताचे प्रतिपालक आणि रक्षक आहेत. पै सुरसाय शिळू लोक लालन लिळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा. जे देवांना नेहमी सहाय्य करणारे, लोकांचे लालन पालन करणारे आणि जगाचा प्रतिपाळ हा ज्यांचा निरंतरचा खेळ आहे. जो धर्मकीर्ती धवळू अगाध दात्रत्वे सरळू अतुल बळी प्रबळू बळी बंधनू. त्यांचे पवित्र यश अत्यंत निर्मळ प्रकारचं आहे, जे सरळ आणि अपरंपार असे उदार आहेत, ज्यांचे बळ अमर्याद आहे आणि जे बलिष्ठांना आपल्या कह्यामध्ये आणल्याशिवाय राहत नाहीत. जो भक्त जन वत्सलू प्रेमळ जन प्रांजलू सत्य शेतू सकळू कलानिधी. जे भक्तांसाठी कनमाळू प्रेमळांचे स्नेहाळू आणि सत्याचे कैवारी तसेच सर्व कलाकौशल्याचे आगर आहेत. तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे येरू दैवाचा ऐक तू असे. जे भक्तांचे सम्राट वैकुंठाधिपती भगवान श्रीकृष्ण स्वतःच असे बोलले आणि तो दैवशाली अर्जुन ते ऐकत होता. आता यावरी निरूपिती परी संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राचे. आता यानंतरची कथा निरूपण करतो ती ऐक, असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. तेची रसाळ कथा मराठिया प्रतिपथा आणि जेल आता अवधारी जो. आणि तीच संजयाने सांगितलेली रसाळ कथा मी मराठी भाषेत कथन करतो आहे, तरी श्रोत्यांनी आपले अवधान द्यावे. ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळ गावे ती आम्ही हे पडविलो जी स्वामी निवृत्ती देवी. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव महाराज श्रोत्यास प्रार्थना करतात की, महाराज तुम्हा संत जनांना शरण जाऊन तुमची सेवा करावी, हेच आम्हाला स्वामी निवृत्ती देवानी शिकवलेले आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. कुण्डलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज